हाय गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर कसं आहे ना, तुम्हाला तर माहिती की मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी आले आणि मोठ्या बहिणीच्या घरी जरा कार्यक्रम होता म्हणून काय स्वयंपाक बनवला नाही, तर ते जेवण बनवत होते पुरणपोळीचं म्हणून. तर मी ह्या दोघांना दिला पेरू, कारण की बहिणीच्या मुलाला खूप म्हणजे खूप पेरू आवडतो आणि त्यांनी एकही दिलं नाही, एकच दिलं. त्यानंतर म्हणला बास आता परत काय मागू नको. तर पेरू खाऊन मस्तपैकी अशा आरामशीर झोपलेत. आणि त्यानंतर आले माझ्या भावाची मुलं आणि ते किती खुश झालेत बघा, चॉकलेट देऊन. देती का बघा ती, मला दे ना. दे की. का कुठून मला दे ना, दे मला बबडे, दे मी घालते, दे ना. त्यानंतरनी आणले माझ्या मावशीनी बोरं आणि चिंचा. एकदम भारी होते आणि खूप दिवसानंतरनी चिंचा आणि बोरं खाल्ले तर एवढं भारी वाटलं ना, लय भारी. चिंच थोडीशी गोड होती, पण मी गोड खाल्ल्यामुळे ना मला जरा आंबट लागली म्हणून. मग त्यानंतरनी आम्ही आवरून गेलो मंदिरामध्ये, कारण की देवीला निवेद द्यायचं होतं म्हणून आम्ही मंदिरामध्ये गेलो सगळेजणी. तर ही कोणती देवी आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि त्यानंतरनी मंदिरामध्ये आम्ही निवड ठेवून आलो बाहेर. परडी भरायची होती ती भरली. आणि ही माझी सगळी फॅमिली, ही माझी मावशी, मम्मी, माझी बहीण आणि माझी छोटी मावशी, ती जरा तिथं बसली. तुम्ही बघा कशी आली, एंट्री मारली. तर निवड ठेवल्यानंतर पहिला पेढा मी घेतला आणि माझ्या बहिणीच्या घरी आलो. ताटं भरत होते मी, कारण की सगळेजणी तिकडे बिझी होते म्हणून इथं मी ताटं भरले. मग बहिणीने ताटं दिले त्यांना. 11 सवासणी बसले होते, मग ते दिलं. आणि त्यानंतरनी त्यांची काहीतरी पुढे प्रोसेस असते हे वट्टी भरायचं, ते पण माझ्या बहिणीने केलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय, भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये.